एकदम मस्त खुसखुशीत खारे शंकरपाळे आणि त्यासोबत गरमागरम वाफाळता चहा, मस्तच कॉम्बिनेशन आहे हो ना. तर मधल्या वेळेत काहीतरी खायची इच्छा होते आणि चहा सोबत सुद्धा आपल्याला काहीतरी हवंच असतं, तेव्हा तुम्ही हे मस्त खुसखुशीत खारे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघू शकता. त्याचबरोबर आता दिवाळी सुद्धा लवकरच येत आहे, तेव्हा दिवाळीमध्ये तर आपण अशा प्रकारचे पदार्थ करतच असतो. त्यासाठी सुद्धा तुम्हाला ही रेसिपी एकदम उपयुक्त अशी आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर हे शंकरपाळे अजिबात तेलकट होत नाही आणि एकदा खाल्ले की खातच राहावं असं वाटतं, इतकं हे चवीला अप्रतिम असे लागतात. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही सेम हीच प्रोसेस वापरून मैद्यापासून सुद्धा बनवू शकता. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा घालायचा आहे. तर हातावर अशा पद्धतीने ओवा चोळून घ्यायचा आणि तो ओवा आपल्याला यात घालायचा आहे, म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान येतो. आता इथे आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तुम्ही इथे तुपाचं सुद्धा मोहन घालू शकता, पण मी इथे तेलाचंच मोहन घातलेलं आहे. मी तेल गरम केलेलं नाहीये. तुम्ही जर तेल गरम करून जर घातलं एकदम कडकडीत असं गरम तेल, तर अजून खूप छान होतात. पण मी इथे थंड तेल घातलेलं आहे आणि थंड तेल जरी घातलं तरी पण हे चवीला छानच होतात. तर आता हे आपल्याला सर्व मिक्स करायचं आहे आणि हे तेल या पिठाला व्यवस्थित चोळून चोळून लावायचं आहे. तर अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि अशी एक मूठ बांधून बघायची. ती जर झाली व्यवस्थित की समजायचं की इथे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता यात आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा एक डो तयार करायचा आहे. तर यात अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं, कारण हे जे मिश्रण आहे हे सैल व्हायला नको. तर जेवढं याला घट्ट मळता येईल तेवढं आपल्याला याला घट्ट मळून घ्यायचं आहे. जर यात पाणी झालं आणि हा डो जर सैल झाला तर आपली शंकरपाळी जी आहे ती तेलकट होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी इथे हा डो तयार करून घेतलेला आणि बघू शकता तुम्ही अगदी घट्टच आहे. आता याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर आता इथे आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे, म्हणजेच साठा तयार करायचा आहे. तर त्यासाठी मी 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यात 1 ते 1.5 चमचा इतकंच तेल घातलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने याला मिक्स करून याची एक स्लरी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपला हा साठा तयार झालेला आहे आणि आता इकडे हा डो रेस्ट करायला ठेवला होता, त्यासाठी सुद्धा आपल्याला 5 ते 10 मिनिटात झालेले आहे. तर आता पुन्हा एकदा याला असं मळून घ्यायचं आणि आता याचे आपल्याला छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर याला असं मी सेम पार्ट मध्ये कट करून घेते, म्हणजे एकसारखे गोळे तयार होतील. तर अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेला आहे आणि आता यातला आपल्याला एक गोळा घेऊन व्यवस्थित हातावर एकदा मळून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी इथे 4ही गोळे तयार करून घेतलेले आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आता याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि याची आपल्याला एक पारी तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याची लाटून छान अशी पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने या पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर चपातीसाठी आपण जसं करतो तसंच आपल्याला इथे थिकनेस ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे 4ही पाऱ्या लाटून घेतल्या आहेत. आता काय करायचं, यातली एक पारी घ्यायची आणि याच्यावरती आपण जो आता हा साठा बनवलेला आहे तो 1 चम्मच घालायचा आणि याला असं स्प्रेड करून घ्यायचं. तर या पद्धतीने करायचं आणि मग याच्यावरती आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ सुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि मग यावर आपल्याला पुन्हा एक पारी ठेवायची आहे आणि आता पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. 1 चमचा ही स्लरी लावायची, त्याला स्प्रेड करून घ्यायचं. त्यानंतर याच्यावरती गव्हाचं पीठ स्प्रेड करायचं आणि पुन्हा याच्यावरती दुसरी पारी ठेवायची आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस सेम करायची आहे. तर अशा पद्धतीने मी 4ही पाऱ्या एकावर एक ठेवून ही प्रोसेस करून घेतलेली आहे. आता आपल्याला याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच याला फोल्ड करायचं आहे.
इथे स्लरी लावायची आणि पुन्हा याला फोल्ड करायचं आणि त्यानंतर आपल्याला याला पुन्हा लाटून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे हलक्या हातानेच लाटायचंय, खूप प्रेशर देऊन लाटायचं नाही, नाहीतर मग आतमधले जे लेयर्स आहेत ते दिसणार नाही। म्हणून अगदी हलक्या हातानेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आणि हे जाडसरच ठेवायचंय, खूप पातळ आपल्याला करायचं नाही आहे। तर अशा पद्धतीने मी हे आता लाटून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला कट करायचं आहे, तर हे जे साइडचे कॉर्नर्स आहे ते मी आधी कट करून घेणार आहे। तुम्ही याला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता, तुम्ही डायमंड शेप मध्ये करू शकता, स्क्वेअर मध्ये पण करू शकता। तर मी अशा शेप मध्ये याला कट करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने एकसारख्या आकारामध्ये कट करायचे, म्हणजे एकसारखे ते तळले जातात। याला आता अशा पद्धतीने आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला तळायला घ्यायचं आहे। तर इकडे मी तळण्यासाठी तेल आधीच गरम केलेलं होतं आणि तेल इथे छान गरम झालेलं आहे। तर मीडियम गरम असायला हवं हे तेल, खूप कडकडीतही असायला नको। जर खूप कडकडीत तेल गरम असेल तर टाकल्याबरोबर याला लाल रंग येईल आणि आतमधून कच्चेच राहील, त्यामुळे तेल आपल्याला इथे खूप गरम नको आहे। आणि हाय हीटवर पण आपल्याला हे तळायचे नाही आहेत, तेव्हा मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित तळले जाईल आतपर्यंत व्यवस्थित आणि शिजले सुद्धा जाईल आतपर्यंत आणि त्याला रंग सुद्धा खूप छान येईल। तर तेलात घातल्यानंतर याला लगेचच उलटपलट करायचं नाही, अर्धा एक मिनिट थांबायचं आणि त्यानंतर याला अशा पद्धतीने उलटपलट करून एकसारख्या रंगावर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। तर इथे आता याला रंग यायला लागलेला आहे। तर अशाच पद्धतीने याला खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत मीडियम टू लो फ्लेमवर छान तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे याला छान एकसारखा रंग आलेला आहे आणि याच रंगावर आपल्याला काढायचे आहेत, कारण काढल्यानंतरही याच्यामध्ये जी हीट असते त्यामुळे याला अजूनही डार्क रंग येतो, म्हणून याच रंगावर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। आणि अशाच पद्धतीने मी बाकीचेही शंकरपाळे तळून घेतलेले आहेत आणि स्लो फ्लेमवर तळायचं नाही। जर तुम्ही खूप स्लो फ्लेमवर तळाल तर हे जे शंकरपाळे आहेत ते ऑइली होऊ शकतात, तेलकट होऊ शकतात, म्हणून एकदम मंद आचेवर सुद्धा तळायचे नाही, म्हणजे मध्ये मध्ये फ्लेम मीडियम करायची, मध्ये स्लो करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने मी इथे दुसरी बॅचही तळून घेतलेली आहे, यालाही छान रंग आलेला आहे। बघू शकता तुम्ही इथे याला छान आतमधून मस्त लेयर्स सुटलेले आहेत आणि खूप छान खुसखुशीत झालेले आहेत। तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही हे शंकरपाळे नक्की करून बघा। गव्हाचे आहेत त्यामुळे हेल्दी आहेत, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मैद्याचे सुद्धा करू शकता, खूप छान होतात। हे खुसखुशीत झालेले आहेत। तुम्हाला जर कुरकुरीत हवे असेल एकदम कडूम कडूम तर तुम्ही यात गरम तेलाचं मोहन घाला, म्हणजे छान कुरकुरीत होतील। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा। भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।